क्रिकेटची मॅच सुरू आहे. ग्राउंड अगदी खचाखच भरलेला आहे. बाकी टीव्हीवरही अनेक लोकं खेळून बसलेली आहेत. पण एकच गंमत आहे, की ना ग्राउंडवर ना टीव्हीवर स्कोअरबोर्ड दिसतोय. कुठल्याही बिझनेसमध्ये अकाउंटिंगचं महत्त्व हे क्रिकेटच्या स्कोअरबोर्डप्रमाणे असतं. पण म्हणजे नेमकं काय? याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. कोणत्याही व्यवसायात अकाउंटिंग खरंच गरजेचं असतं का? त्याचं महत्त्व काय? या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत निरंजन, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. येस अर्पिता, आपण एका नवीन विषयासोबत आलेलो आहोत परत, आणि हा विषय अतिशय महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित आहे असं मला वाटतं. पहिला प्रश्न विचारतो की अकाउंटिंग कुठल्याही बिझनेसमध्ये खरंच गरजेचं असतं का? आपण आत्ताच बोललो की क्रिकेटमध्ये स्कोअर कार्डचं जे महत्त्व आहे तेच अकाउंटिंगचं महत्त्व आहे बिझनेससाठी. तर अकाउंटिंग हे बिझनेसची भाषा आहे. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर त्याची भाषा तुम्हाला समजली पाहिजे. तुम्हाला तुमच्या बिझनेसची भाषा समजली तरच तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येणार आहे. तर अकाउंटिंग हे बेसिकली तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी मदत करणार आहे. तुमच्या बिझनेसच्या स्टेजेस तुम्हाला समजावून सांगणार आहे. तुम्हाला तुमचे लाँग टर्म गोल्स, शॉर्ट टर्म गोल्स आणि मीडियम टर्म गोल्स समजून ते सेट करण्यासाठी अकाउंटिंग मदत करणार आहे. सो अकाउंटिंग अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते करणं आणि त्याबद्दलची जागरूकता निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच व्यावसायिकांचं असं म्हणणं असतं की ते क्रेडिट डेबिट स्टेटमेंट आम्हाला काही कळत नाही, ती आकडेमोड काही म्हणजे त्या याच्यातल्या फॉर्मॅटमधली आकडेमोड कळत नाही. किंवा अजून एक असं म्हणलं जातं की अकाउंटिंग हे कुठंतरी पोस्टमार्टम असतं, म्हणजे मागच्या महिन्यात किंवा क्वार्टरमध्ये घडून गेलेले सगळे खर्च आहेत किंवा आलेलं इन्कम आहे आणि त्याचा तो लेखाजोखा आहे. काय सांगशील तू? मी याच्यावर असं म्हणेन की हे पोस्टमार्टम नाही आहे, हे ब्लड रिपोर्टसारखं आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने त्याचे मेडिकल रिपोर्ट्स, चेकअप्स केले किंवा ब्लड रिपोर्ट काढला, त्याच्यात त्याला कळणार आहे की आजची परिस्थिती काय आहे आणि काय गोष्टी केल्याने ती आणखीन चांगली होईल किंवा आहे तशी राहील. सो बेसिकली मेडिकल रिपोर्ट जितका महत्त्वाचा तितकाच तुमचा अकाउंटिंग रिपोर्ट महत्त्वाचा आहे. म्हणजे आर्थिक आरोग्य कसं आहे तुमचं, तुमच्या जे काही अकाउंटिंग रिपोर्ट्स किंवा एक्स्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्यामधली महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, तुमचा बिझनेस एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला उभा आहे आणि ग्रोथसाठी नक्की काय प्लॅन आखला पाहिजे. जर एखादा सप्लिमेंट आयटम किंवा एखादं तुम्हाला टॉनिक घ्यायचं आहे तर ते टॉनिक कुठल्या स्वरूपात घ्यायचं आहे, म्हणजे बिझनेसला जर ग्रो होण्यासाठी लोन हवं आहे किंवा कुठले ॲक्शन प्लॅन घ्यायचे आहेत किंवा एखादं गोष्टीचा उपयोग करून ट्रेनिंग घेऊन जर त्याला एक्सपांड करायचं आहे, तर ह्या सगळ्याचा ॲनालिसिस, या सगळ्याचा अभ्यास अकाउंटिंग आणि त्याच्याशी रिलेटेड रिपोर्ट्समधून मिळतो तुम्हाला. सो हे पोस्टमार्टम नाही आहे, हे मेडिकल रिपोर्टसारखं काम करतं. किंवा मी आणि पुढे जाऊन म्हणेन की अकाउंटिंग हा बिझनेसचा कणा आहे. तू सांगतेस त्याच्यावरनं अकाउंटिंगचं महत्त्व कळतंय आणि हे अनेक व्यावसायिकांनाही कळत असतं, पटत असतं. पण मग म्हणून ते काय करतात की ही सगळी जबाबदारी ही CAची आहे असं म्हणून एक चांगला CA अपॉइंट करतात. तर अकाउंटिंग समजणं आणि ते मेंटेन करणं ही फक्त CAची जबाबदारी असते का, त्या व्यावसायिकाचाही तो रोल त्यात महत्त्वाचा असतो? अकाउंटिंग ही कुठल्या CAची किंवा एखाद्या टॅक्स कन्सल्टंट एवढ्याचीच जबाबदारी नाही आहे. जो बिझनेस करतो त्याची ती मुख्य जबाबदारी आहे. त्याने तो डेटा बनवणे, त्याचा एक्स्ट्रॅक्ट तयार करणे, त्याला समराईज करणे आणि त्याच्यातनं काही अर्थ निघू शकतो हे बघणे. आता जो अर्थ आहे किंवा त्याचा ॲनालिसिस म्हणूया, त्याच्यामध्ये तो एक्सपर्टची मदत घेऊ शकतो किंवा गायडन्स घेऊ शकतो. पण अकाउंटिंग रेकॉर्ड्स हे त्याच्यासाठी तितकेच महत्त्वाचे जितके इतर स्टेक होल्डर्स, म्हणजे गव्हर्नमेंट म्हणा, तुमचे कन्सल्टंट म्हणा, एक्सपर्ट्स म्हणा किंवा इतर अथॉरिटीज, बँका, या सगळ्यांसाठी ते महत्त्वाचे आहेत. पण अकाउंटिंग त्याची जबाबदारी आहे किंवा गव्हर्नमेंटसाठीच मी हे रेकॉर्ड प्रिपेअर करतो आहे किंवा हे कंप्लायन्स आहे,
इतकंच इतकंच त्याच्याकडे न बघता त्याच्याकडे असं बघितलं पाहिजे, की ह्याच्यातनं मला काय मिळणार आहे. आता मी जर आत्ता बाजारात गेले आणि गहू आणले, तर ते मी खाऊ शकणार नाही आहे. पण मी बाजारात गेले आणि गव्हाचं पीठ आणलं, तर ते लगेच मला प्रोसेस करून ते खाऊ शकणार आहे मी. म्हणजे त्याची प्रोसेसिंग ईझी आहे. तसंच अकाउंटिंगसुद्धा 3 स्टेजेसमध्ये आहे. जर मी म्हटलं, की बुककीपिंग म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे होतं, जे आपण रेकॉर्ड करणार आहे, आपल्या बिझनेसचं आहे, ते ट्रान्झॅक्शन म्हणजे बुककीपिंग. ते जबाबदारी एखाद्या अकाउंटंटची असू शकते. त्याच्यानंतर जे काही रेकॉर्ड झालेत, प्रत्येक आयटम, प्रत्येक लाईन आयटम, जे काही ट्रान्झॅक्शन झालंय. फॉर एक्झाम्पल आज दिवसभरात मी 4 सेल्स केले, म्हणजे 4 इन्व्हॉइसेस रेज केले. 15 वेळेला मी कॅश स्पेंड केली आणि 20-25 वेळेला आज माझे वेगवेगळे खर्च झाले. तर हे जे टोटल नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, हे ईच लाईन आयटम आहे. आता या लाईन आयटमला मी समराईज करायचा प्रयत्न करते आणि त्याच्यातनं काही अर्थ निर्माण होतो का, असं बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनने अकाउंटिंग लाईन आयटम कोणाला अपलोड केले किंवा आउटसोर्स केले एखाद्या अकाउंटंटला तर ठीक आहे. त्यातनं जो अर्थ निर्माण होणार आहे, तो त्याने काढता आला पाहिजे त्याला आणि त्याचा उपयोग करून त्याला पुढचे डिसिजन घेता आले पाहिजेत. जसं मी म्हटलं, की गहू आणि गव्हाचं पीठ याच्यामध्ये फरक आहे. तसंच अकाउंटिंग सिस्टमसुद्धा बुककीपिंग हे गव्हासारखं आहे. पण मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे जे बिझनेस ओनर्स किंवा डिसिजन मेकर जे अकाउंटिंग डेटा वापरणार आहेत, तो डेटा गव्हाच्या पिठासारखा असला पाहिजे. म्हणजेच रेडी टू यूज, रेडी टू ॲनलाइज. म्हणूनच ट्रॅडिशनल अकाउंटिंग किंवा बुककीपिंगवरनं आपण हळूहळू कन्व्हर्जनमध्ये आलं पाहिजे, जिथे आपण डेटा समराईज करणार आहे. आणि डेटा समराईज केल्यानंतर त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे? काय झालं होतं मागच्या पिरियडमध्ये? काय चांगल्या स्टेप्स घेतल्या होत्या? काय स्टेप्स अजून चांगल्या पद्धतीने घेतल्या आल्या असत्या? या सगळ्याचा विचार करून मॉडर्न अकाउंटिंग इव्हॉल्व झालं आहे. म्हणून ते फक्त एखाद्या लिमिटेड एंटिटीज किंवा लिमिटेड प्रोफेशनल्सपुरतं लिमिटेड नाही आहे. ते माझ्यासाठी, माझ्या बिझनेससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी करता येणार आहे. माझा स्वॉट ॲनालिसिस त्याच्यात आहे. तू म्हणतेस तसं या मॉडर्न अकाउंटिंग विषयी आपण बोलूच या. म्हणजे त्याच्या संबंधी आज खूप सारे पोर्टल्स उपलब्ध आहेत किंवा तो डेटा ॲनलाइज करायला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. पण एक थोडंसं मागे गेलो आपण. तर जर स्मॉल स्केल बिझनेस असेल, की बाबा अगदीच दोघंच पार्टनर आहेत किंवा नुकतीच सुरू झालेली कंपनी आहे. तर अशा वेळेला अकाउंटंट नेमण्याची त्यांची आर्थिक क्षमता कुठेतरी नसते. तर अशा वेळेला त्यांनी काय केलं पाहिजे? काय सांगशील तू? सर्वात पहिल्यांदा आपण बिझनेस सुरू करतो, तेव्हा हे समजून घेतलं पाहिजे, की आपण फायनान्स पर्सन झालेलो आहोत किंवा आपल्याला व्हायचं आहे. ही एक जर्नी आहे. पहिल्या दिवशी असं अपेक्षित नाही आहे. पण काही वेळानंतर तुम्हाला फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी काही रेकॉर्ड्स लागणार आहेत. त्यामुळे ते रेकॉर्ड्स बनवणं, ते मेंटेन ठेवणं, ही सगळी बिझनेस डिसिजन मेकरची जबाबदारी आहे. त्याला कुठल्या-कुठल्या गोष्टी कराव्या लागतात, तर त्याच्याकडे जे काही कॅपिटल अवेलेबल आहेत किंवा जे काही साठा आहे त्याच्याकडे पैशांचा, तो त्याला इफेक्टिव्हली आणि एफिशियंटली वापरावा लागतो. त्याच्यानंतर जर गरज असेल, त्यांना बँकेकडनं ॲडिक्वेट फंड्स घ्यावे लागतात गरजेप्रमाणे. त्याच्यानंतर त्याच्याकडे जर जास्तीचे पैसे असतील, तर ते त्याला योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करावे लागतात. त्याच्यानंतर जो काही पैसा आहे, तो योग्य पद्धतीने त्याला वळवावा लागतो, फिरवावा लागतो बिझनेसमध्ये, रिसायकल करावा लागतो आणि हे सगळं करण्यासाठी त्याला अकाउंटिंग डेटाची मदत लागते. अकाउंटंट जर हायर करायचा नसेल किंवा करता येत नसेल, तर हा रेकॉर्ड ठेवणं ही त्याची जबाबदारी आहे, जो कोणी बिझनेस मॅनेज करतोय त्याची. तर मग ते सोपं करता येईल का? कारण हा बिझनेस स्मॉल आहे किंवा नुकतीच याची सुरुवात आहे. तर मग त्या गोष्टी वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून आपण सोप्या करू शकतो. तर त्या टूल्स अगदी ट्रॅडिशनल सिस्टीम म्हणजे वहीमध्ये सगळे रेकॉर्ड करणे ट्रान्झॅक्शन पासून एक्सेलचा उपयोग करणे किंवा मार्केटमध्ये अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आहेत, त्याचा उपयोग करणे. ते कधी-कधी फ्रीसुद्धा असतात ते सॉफ्टवेअर्स किंवा मायनर चार्जेस किंवा काही चार्जेबल एलिमेंट असतो त्याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेल वापरू शकता. टॅलीसारखं सॉफ्टवेअर आहे. त्याच्यानंतर झोहो बुक्स आहेत. सो या सगळ्यांचा वापर करून तुम्ही तुमचे बुक्स मेंटेन करू शकता आणि त्याच्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तू एक या उत्तराच्या सुरुवातीला म्हणलीस, की ज्या क्षणी आपण बिझनेस सुरू करतो, त्या क्षणी आपण फायनान्स पर्सन झालेलो आहोत किंवा व्हायचं आहे आपल्याला, तरी मानसिक तयारी कुठेतरी महत्त्वाची आहे असं दिसतंय. तर त्या दृष्टीने काय केलं पाहिजे बरं?
मी वेगवेगळे सेमिनार्स घेते, तेव्हा मी बरेचदा असं विचारते, की या रूममध्ये कोण-कोण फायनान्स पर्सन आहे? तर लोकांचा असा समज असतो, की एखादी पर्टिक्युलर डिग्री आहे किंवा त्या स्ट्रीमचं शिक्षण आहे, तरच ती व्यक्ती डेबिट क्रेडिट समजू शकणार आहे आणि डेबिट क्रेडिट समजलं, तरच त्या व्यक्तीला फायनान्स समजणार आहे. तर ते अजिबात तसं नाही आहे. प्रत्येक व्यक्ती जो बिझनेसमध्ये डिसिजन घेणार आहे, तो फायनान्स पर्सन आहे. म्हणजे आता आपण एखादं उदाहरण बघू. आता बिझनेसमध्ये मी सेल्स एरिया हँडल करते, सेल्स मॅनेजर आहे. तर सेल्स व्यक्तीचा एखादा डिसिजन किंवा निर्णय, त्याचा परिणाम त्याच्या फायनान्सवर कसा होतो बघूया. आता एखादं कॉन्ट्रॅक्ट क्रॅक करायचं आहे आणि ते खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्याची किंमत ₹100 आहे. आता समोरचा व्यक्ती निगोशिएट करतोय, की अर्पिता ते ₹90 दे. आता ₹10 डिस्काउंट देणं माझ्या बिझनेसला सहन होणार आहे का किंवा परवडणार आहे का, हा विषय आहे. आता जर त्या व्यक्तीला कल्पनाच नसेल, की हे ₹90 विकण्यासाठी याची कॉस्ट काय आहे, तर तो हा डिसिजन घेऊ शकणार नाही. आणि जर ती कॉस्ट 70 असेल आणि त्याने 90चं डिसिजनला नाही सांगितलं समोरच्याला, तर तो एक मोठं कॉन्ट्रॅक्ट लूज करणार आहे आणि ऑनगोईंग कॉन्ट्रॅक्टसुद्धा लूज होणार आहेत त्या व्यक्तीबरोबर. सो हा लॉस आहे. आणि जर त्याने ती गोष्ट ₹95 बनते आहे आणि 90ला हो म्हटलं, तर ₹5चं नुकसान करतोय तो प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमागे, प्रत्येक प्रॉडक्टमागे. सो तो डिसिजन जो घेतोय त्याचा अल्टिमेटली प्रॉफिटवर परिणाम किंवा लॉसवर परिणाम होतोय त्याच्या. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती जी डिसिजन घेणार आहे, ती फायनान्स पर्सन आहे. राईट. सो म्हणजे प्रत्येक असाइनमेंटचं पण एक कॉस्ट इव्हॅल्युएशन हे अकाउंटिंग मार्फत होऊ शकतं असं तू म्हणतेस. म्हणजे प्राइसिंग ठरवताना हे समजा असं आपण गृहीत धरू की प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगळा आहे, तर त्या प्रत्येक प्रोजेक्टचं प्राइसिंग ठरवण्यासाठी अकाउंटिंग हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. नक्कीच. म्हणजे मी म्हणते तसं, की अकाउंटिंग हे जे आहे ते इव्हॉल्व्ह होत जाणार आहे. जेव्हा आपण बिझनेसमध्ये नवीन असतो, तेव्हा आपल्याला काही गोष्टी शिकत असतो आपण. तर अकाउंटिंग पण तशी शिकण्याचीच प्रोसेस आहे. आता अकाउंटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की व्हॉट गेट्स मेजर गेट्स डन. म्हणजे तुम्हाला डेटा न्यूमरिकल फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त कन्व्हर्ट करता आला पाहिजे. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचा तुझा जो प्रश्न होता, की प्रोजेक्ट्स मल्टिपल सुरू आहेत. तर त्याची प्रॉफिटेबिलिटी, कॉस्टिंग, त्याचं मार्कअप्स, त्याची रेव्हेन्यू हे सगळं त्याच्याशी अटॅच असतं. आता आपण समजूया, की इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्या एका वेळी 3 साईट सुरू आहेत. आता 3 ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतोय. त्याचं 3 ठिकाणाहून येणारं रेव्हेन्यू आहे. त्याची कॉस्ट आहे आणि जर तो ते मॅप करत असेल, तर त्याला हेही कळणार आहे, की कुठला प्रोजेक्ट आहे, त्याला किती वेळ लागला, त्याच्यातनं किती त्याला इन्कम मिळालं म्हणजे सेल्स झाला, त्याला आलेला खर्च, मग तो मटेरियलचा खर्च असेल, लेबर असेल किंवा इतर कंप्लायन्सेस कॉस्ट किंवा इतर ऑपरेशनल कॉस्ट असतील. या सगळ्याचं जेव्हा गणित तो मांडतो, तेव्हा त्याला अल्टिमेट प्रॉफिट कळतं आणि त्याला हेही कळतं, की 3 प्रोजेक्टमधला सगळ्यात प्रॉफिटेबल प्रोजेक्ट कुठला होता आणि पुढच्या वेळी जेव्हा 4था, 5वा प्रोजेक्ट येणार आहे, तेव्हा त्याला कळणार आहे, की प्रोजेक्ट जो प्रॉफिटेबल आहे, त्याच्यामध्ये काय केलं होतं आणि यापुढे 4था किंवा 5व्याला जेव्हा तो हो म्हणणार आहे, तेव्हा त्याला काय करायला पाहिजे. हे झालं प्रॉडक्टचं. सर्व्हिसेससाठी पण अतिशय महत्त्वाचं आहे. समजा एखादा व्यक्ती आहे, तो 3 क्लायंट्सना सर्व्हिस देतोय त्याची कन्सल्टन्सी आणि त्याच्यामध्ये तो नंबर ऑफ अवर्स मॅप करत असेल, तर त्याला कळणार आहे, की कुठली सर्व्हिस आहे, ज्याच्यामध्ये त्याला हायेस्ट रेव्हेन्यू मिळतोय पर अवर आणि त्याच्यामुळे हायेस्ट प्रॉफिट पर अवर त्याचं कळणार आहे आणि त्याला पुढच्या वेळी ठरवता येणार आहे, की या प्रोजेक्टमध्ये काय चांगलं केलं होतं, जे पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये त्याला कंटिन्यू करता येणार आहे. सो म्हणून अकाउंटिंग महत्त्वाचं आहे. परफेक्ट. थोडक्यात अकाउंटिंग ही खरोखर बिझनेसची भाषा आहे. फक्त ही भाषा न्यूमरिकल स्वरूपात आहे, आकडेमोडीच्या स्वरूपात जास्ती आहे. तर ती आकडेमोड समजून घेणं, त्यातनं अर्थ काढणं आणि त्यातनं बिझनेस पुढे नेणं, ग्रो करणं, ही प्रत्येक बिझनेसमनची जबाबदारी आहे, ना की त्यांनी नेमलेल्या अकाउंटंटची किंवा CAची. मी हे आणि असं म्हणेन, की अकाउंटंट आणि CAची मदत घेऊन किंवा टॅक्स कन्सल्टंट, एक्सपर्टची मदत घेऊन आपण ह्याच्यात इव्हॉल्व्ह होतं आणि इव्होल्युशन प्रोग्रेसचा एक भाग आहे. त्यामुळे आपल्याला जर बिझनेस ग्रोथ, प्रोग्रेस हे सगळं अपेक्षित असेल, तर अकाउंटिंग माहीत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तू जे म्हणालास, की अकाउंटिंगमध्ये नंबर आला पाहिजे.
तेव्हा आम्ही असं बरेचदा विचारतो बिझनेस ओनर्सना, की तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत काय हवंय? ते म्हणतात, की आम्हाला आमचा रेव्हेन्यू वाढवायचा आहे. आमचे डिफेक्ट कमी करायचे आहेत प्रॉडक्ट्सचे. तर ही अकाउंटिंगची भाषा नाहीये. माझा रेव्हेन्यू मला 30% वाढवायचा आहे. प्रॉडक्ट डिफेक्ट 0.5% पाहिजे. ही अकाउंटिंगची भाषा आहे. म्हणजे जर तुम्ही बिझनेसबद्दल बोलत असाल, तर तुमच्या प्रत्येक वाक्यात निदान एक नंबर तरी आला पाहिजे. म्हणजे जर एकही नंबर तुमच्या वाक्यात नसेल, तर तुम्ही बिझनेसबद्दल बोलत नाही आहात. अर्पिता, प्रत्येक बिझनेस हा वेगळा असतो. तर त्याच्यामुळेच प्रत्येक बिझनेसची अकाउंटिंगची रिक्वायरमेंटही वेगळी असणार. तर हे फ्रेमवर्क नेमकं ठरवायचं कसं? अकाउंटिंग हे ना युनिव्हर्सल लँग्वेज आहे. म्हणजे मी अकाउंटिंग जे भारतात करणार आहे, ते अमेरिकेतला व्यक्तीही करतो. त्यामुळे ही भाषा जी आहे ती प्रत्येक बिझनेससाठी अशी वेगळी नसते, पण त्याचं लॉजिक कॉमन असतं. त्याचे आउटपुट्स किंवा त्याच्या पद्धती आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे गव्हर्नमेंट कंप्लायन्सेससाठी अकाउंटिंग रेकॉर्ड मेंटेन करणं हा वेगळा भाग आहे. पण डिसिजन मेकिंगसाठी अकाउंटिंग सिस्टीम किंवा जे स्टेटमेंट्स आपण बनवतो, ते आपण आपल्या पद्धतीने बनवू शकतो. तर अकाउंटिंग म्हणजे काय आहे? तुम्ही जे बद्दल एक्सपेन्सेस किंवा इन्कम करताय, ते रेकॉर्ड करणं, त्याचं क्लासिफिकेशन करणं, ते समराईज करणं आणि त्याच्यातनं काही अर्थपूर्ण माहिती निघते का? आणि त्या माहितीचा उपयोग करून मला पुढचे निर्णय घेता येत आहेत का? हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे येणारे धोके कमी होणार आहेत. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज कन्व्हर्ट करून घेता येणार आहेत. तर ह्याचं काही फ्रेमवर्क असेल का? तर हे फ्रेमवर्क अतिशय सोपं करायचं काम करूया. निरंजन, बिझनेससाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? प्रॉफिट? ओके. सो बिझनेसचं फ्रेमवर्क प्रॉफिट आहे. सो आता PROFIT हेच फ्रेमवर्क आहे या प्रश्नासाठीचं. सो P फॉर प्लॅन इन ॲडव्हान्स, म्हणजे तुम्ही जे काही करणार आहात ते ॲडव्हान्समध्ये प्लॅन करा. म्हणजे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट्स, प्रोजेक्शन्स, बजेट हे सगळं तुम्ही कागदावर लिहून काढा. त्याच्याबद्दलचा विचार करून ठेवा. R फॉर रेकॉर्ड अँड कीप ऑल ट्रान्झॅक्शन. जे काही बिझनेससाठी तुम्ही खर्च करणार आहात, तुमचं उत्पन्न असणार आहे, तुमच्या मालमत्ता असणार आहेत, तुम्हाला ज्या काही लायबिलिटीज म्हणजे देणी आहेत, ते सगळं रेकॉर्ड करा. त्याच्यामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने त्याच्या अचूक आणि तपशीलवार नोंदी ठेवा. त्याच्यामुळे तुमची एफिशियन्सी वाढणार आहे. त्याच्यानंतर O इज फॉर ऑप्टिमाइज कॉस्ट, म्हणजे तुमचे खर्च मिनिमाइज किंवा कमी करायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुमचे प्रॉफिट्स किंवा नफा हा वाढणार आहे. त्याच्यानंतर O इज फॉर आयडेंटिफाईंग द अपॉर्च्युनिटी ऑल्सो, म्हणजे तुमच्या बिझनेसच्या पुढील संधी समजून घ्या आणि त्याच्यावर आजच काम करायला सुरुवात करा. F इज फॉर फायनान्शियल रिपोर्टिंग, म्हणजे आत्तापर्यंत जे काही ट्रान्झॅक्शन तुम्ही रेकॉर्ड केले ते समराईज करा आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला ज्या पद्धतीने ते बघायचे आहेत, डिसिजन घेण्यासाठी उपयोगी पडणार आहेत, त्या पद्धतीने ते रिपोर्ट करायला सुरुवात करा. ते मंथली असू शकतं, क्वार्टरली असू शकतं, पण सगळ्यात महत्त्वाचं याच्यावर ते अचूकच असलं पाहिजे आणि ते वेळेवर असलं पाहिजे, म्हणजे टाईमली आणि ॲक्युरेट. I फॉर इन्व्हेस्ट वाईजली, म्हणजे तुमच्याकडे जे काही फंड्स आहेत, जे एक्सेस आहेत किंवा तुमच्याकडे असलेला वेळ, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही योग्य ठिकाणी द्या आणि त्याचे जे काही लाँग टर्म बेनिफिट्स आहेत ते एन्जॉय करायच्या दृष्टीने, म्हणजे बिझनेस ग्रोथच्या दृष्टीने त्याचा वापर करा. तू जे आत्ता म्हणलीस की एक्सेस वेळ किंवा पैसा असेल, तर तो योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा, इन्व्हेस्ट वाईजली. म्हणजे सांगशील काय नेमकं? नक्कीच. इन्व्हेस्ट वाईजली म्हणजे वेळ आणि पैसा या सगळ्यात महत्त्वाच्या ॲसेट्स आहेत आपल्या बिझनेससाठी. तर त्या योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा, म्हणजे त्याची गुंतवणूक करा. त्या योग्य ठिकाणी वापरा, म्हणजे स्पेंड करा. पुन्हा प्रोड्यूस करा त्याच्यातनं ग्रोथ किंवा त्याच्यामधनं पैसा प्रोड्यूस करा. त्याच्यामधनं रेव्हेन्यू मिळवा आणि तो योग्य वेळी त्याचं कन्व्हर्ट होऊन पुन्हा तो त्या चर्निंग म्हणजे त्या सायकलमध्ये जातोय ना, याचा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी ज्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत फॉलो केल्या पाहिजेत, त्या म्हणजे अशा ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करा की ज्याच्यातनं रिटर्न मिळणार आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही ज्या काही ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याच्यामधनं जे काही तुम्हाला परतावा किंवा रिटर्न्स मिळणार आहेत, ते तुम्हाला योग्य वेळी मिळाले पाहिजेत आणि ते असे मिळाले पाहिजेत की त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या लायबिलिटीज सेट ऑफ करता येतील. म्हणजे बऱ्याच कंपन्या असं करतात की त्यांचा जो काही एक्सेस फंड आहे बिझनेसचा,
तो ते मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्याच्यातनं जे काही रिटर्न्स किंवा परतावा येणार आहे त्याचा ते उपयोग करून त्यांचे बरेचसे खर्च त्यात निघत असतात. सो अशा पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्ट केला पाहिजे तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी. आणि शेवटचा टी इज कंप्लायन्स किंवा टॅक्स कंप्लायन्स. म्हणजे जे काही नियम तुम्हाला ॲप्लिकेबल आहेत, जे काही लॉज तुम्हाला ॲप्लिकेबल आहेत त्याचे तुम्ही वेळोवेळी रिटर्न्स भरले पाहिजेत आणि टॅक्स कंप्लायंट असला पाहिजेत. म्हणून प्रॉफिट फ्रेमवर्क अतिशय महत्त्वाची आहे बिझनेसला पुढे जाण्यासाठी. या प्रॉफिट फ्रेमवर्कच्या माध्यमातून तू अकाउंटिंगचं नेमकं महत्त्व काय आहे ते अगदी परफेक्ट एक्सप्लेन केलंस अर्पिता. नक्कीच अकाउंटिंग खूप महत्त्वाचं आहे. न्यूयॉर्क टाइम्स जो न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये एक आर्टिकल होतं. त्याच्यामध्ये सब्जेक्ट होता त्या आर्टिकलचा टॉप 10 रिझन्स वाय बिझनेस फेल आणि पहिल्या 5 पुअर अकाउंटिंग याचं स्थान आहे. करेक्ट. म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हणलो की क्रिकेटमध्ये बॉलिंग महत्त्वाची आहे, बॅटिंग महत्त्वाची आहे, फिल्डिंग महत्त्वाची आहे, तितकंच महत्त्वाचं स्कोअरबोर्डवर लक्ष ठेवणं आणि त्यानुसार पुढची स्ट्रॅटेजी आखणंही महत्त्वाचं असतं. तर तीच गोष्ट बिझनेसमध्ये अकाउंटिंगला लागू होते. त्याच्यामुळे आपले जे कोण लिस्नर्स आहेत त्यांना अपील आहे की अकाउंटिंग बिलकुल हलक्यात घेऊ नका. अकाउंटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानं तुमचा पास्ट ही जरी पास्ट ॲक्टिव्हिटी असली असं आपण एक क्षणभर गृहीत धरलं तरी त्याच्यातनंच तुमचं फ्युचर ठरणार आहे, तुम्ही फ्युचर घडवणार आहात. त्याच्यामुळे अकाउंटिंग हे नक्की सिरियसली घेऊया. आणि या संदर्भात समजा तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही अर्पिताला ॲप्रोच होऊ शकता. बिझनेसची बाराखडी @gmail.com असा आमचा मेल ID आहे. त्याच्यावरून तुम्ही तुमच्या मनातल्या शंका किंवा तुम्हाला जर काही कन्सल्टन्सी अपेक्षित असेल तर तुम्ही ती अर्पिताला विचारू शकता. बिझनेसची बाराखडी हा आपला पॉडकास्ट सगळ्या लीडिंग प्लॅटफॉर्मसह बिझनेसची बाराखडी या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी अगदी मोफत अवेलेबल आहे. तुम्ही अजून जर आपला चॅनल लाईक सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा. तसंच हा एपिसोड आवडला असेल तर याची लिंक तुमच्या बिझनेस कम्युनिटीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. बिझनेसची बाराखडी या आपल्या पॉडकास्टचा नवीन एपिसोड हा दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो. त्याच्यामुळे ही वेळ नक्की लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.